दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय CPR येथील बाह्य रुग्ण विभागामध्ये औषध वाटप विभागासमोरील शिशु आहार कक्ष सध्या वापराविना पडून असल्याने महिला व बालकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः 0 ते 5 वयोगटातील दोन्ही पाय वाकडे असलेल्या बालकांवर उपचारासाठी येणाऱ्या महिलांना उघड्यावरच बालकांना स्तनपान करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शिशु आहार कक्ष उभारण्यात आला होता. मात्र सध्या हा कक्ष बंद अवस्थेत असून त्यामध्ये वीज पुरवठा नसल्याचे दिसून आले. तसेच कक्षातील पंखा देखील बंद अवस्थेत असल्याने हा कक्ष केवळ नावालाच उभारण्यात आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये बालकांना घेऊन उपचारासाठी येणाऱ्या महिलांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शिशु आहार कक्ष कार्यान्वित करावा अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांमधून होत आहे. दरम्यान या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करून महिला व बालकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.